नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश घडलेल्या प्रकरणामुळे खूपच अपसेट असतो. आता जानकी तिकडे गेलेली असल्यामुळे ऋषिकेशला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं. तेवढ्यात तिथे आता ओवी ऋषिकेशच्या जवळ येते आणि ऋषिकेशला म्हणते की बाबा माझा सगळा होमवर्क कंप्लीट झालाय, आई कुठे आहे? पण मात्र ओवी आता ऋषिकेशला म्हणत असते की बाबा मला खूप भूक लागली, आई कुठे आहे? तर मग आता ऋषिकेश ओवीला उत्तर देतो की ओवी मला सुद्धा नाही माहिती, मी सुद्धा तिचीच वाट बघतोय. ओवीचं म्हणणं असतं की बाबा तुम्ही तिला फोन करा आणि विचारा की कुठे आहे. याच्यावरती ऋषिकेश आता लगेच जानकीला फोन लावतो. पण मात्र तेवढ्यात लगेच जानकी आता समोरनं येते. तर मग जानकी येताच ओवी लगेच जानकीला म्हणू लागते की आई तू पटकन काहीतरी खायला कर, मला खूप भूक लागलीये. इकडे आता ऋषिकेश लगेच जानकीवरती ओरडत म्हणतो, काय ग जानकी काय चाललंय, एवढ्या रात्री कुठे गेली होती? काही मेसेज सुद्धा नाही, फोन सुद्धा नाही आणि घरामध्ये स्वयंपाक सुद्धा तयार नाहीये, तू गेली कुठे होतीस? आता जानकीला नेमकं ऋषिकेशला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं. इकडे ओवी आता जानकीला म्हणत असते, अगं आई मी अजिबात हट्ट करणार नाही. तू आज मला कारल्याची भाजी दे, भेंडी दे, कुठल्याही पालेभाज्या दे, मी मुकाट्याने खाईल. पण मात्र मला खूप भूक लागलीये, तू मला जेवायला दे. ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो, जानकी चल मी तुला स्वयंपाकामध्ये मदत करतो, आपण दोघंही मिळून लवकर करूयात. इकडे दुसरीकडे जानकी नेमकं काय म्हणतीये हे ऋषिकेश सुद्धा ऐकून नसतो घेत आणि ओवी सुद्धा ऐकत नसते. तर मग जानकी आता त्यांच्या दोघांनाही शांत करत म्हणते, तुम्ही जरा थांबाल का? जानकी ओवीला खाली बसवते आणि त्या पत्तरवाळीमध्ये तिने आणलेली वांग्याची भाजी, पुरी आणि शिरा दाखवते. आता हे पाहता ओवी खूप खुश होते. जानकी आता ओवीला म्हणू लागते, अगं रस्त्यामधनं जाता जाता मला त्या शिरशेकर आजी भेटल्या होत्या. त्या म्हणाल्या की चल जानकी आपण देवळात जाऊन येऊयात. त्यांच्याबरोबर देवळात गेल्यानंतर मला समजलं की तिथे महाप्रसाद आहे आणि असा तसा महाप्रसाद नव्हता, अगदी ओवीच्या आवडीचा होता, म्हणूनच मी घेऊन आले. जानकी आता ओवीला म्हणत असते, तुझं पोट भरेल ना यात, म्हणजे तू खाशील ना? याच्यावरती ओवी देखील काहीही बोलत नाही आणि जानकीला म्हणते, तू जे देशील ना ते मी गपचूप खाईल. इकडे जानकी काहीतरी वेगळंच बोलत असते आणि ऋषिकेशला तिच्या बोलण्यातून वेगळंच जाणवत असतं. ओवी आता जेवण करू लागते, पण मात्र ती मध्येच ऋषिकेश जानकीला विचारते की आपल्या तिघांना एवढं जेवण पुरेल का, की तू अजून दुसरं काही बनवणार आहेस? इकडे आता जानकीने काही जेवण केलेलं नसतं. तर मग जानकी आता ऋषिकेश आणि ओवी यांच्या दोघांनाही म्हणते, तुम्हा दोघांनाही सॉरी, मी ना मंदिरामध्ये तुम्हा दोघांनाही सोडून जेवले आणि माझं खूप पोट भरलंय. आणि तुला काय वाटलं शिरसेकर आजी मला जेवल्याशिवाय सोडेल का? त्यांनी बसवलं मला पंक्तीत आणि मग काय पोटभर जेवले. माझ्या पोटामध्ये ना अन्नाचं एक कण जाणार आहे ना पाण्याचा एक घोट. त्याच्यामुळे आता तुम्ही तुमचं तुमचंच खा. पण मात्र जानकी हे सगळं बोलत असते. ऋषिकेशला नेमकं खरं काय ते सगळं समजलेलं असतं. त्यानंतर आता इकडे ओवी आता ऋषिकेशला म्हणते, बाबा चला तुम्ही. याच्यावरती आता ऋषिकेश लगेच जानकीला साथ देत म्हणतो, ओवी काय झालं, मगाशी मित्रांबरोबर बाहेर गेलो होतो ना, तेव्हा मिसळ खायची पैज लावली आणि मग एवढी मिसळ खाल्ली आणि त्यात ती तरतरीत मिसळ, त्याच्यामुळे पाणी सुद्धा खूप पिलो, म्हणून ना मला आज भूकच नाहीये. त्याच्यामुळे एक काम कर, हे सगळं तू खा आणि तू संपवून टाक. त्याच्यानंतर ते दोघी आता ओवीला खायला लावतात. जानकी आता ऋषिकेशला खुणावत सांगते की किचन मध्ये या. तर मग आता जानकी किचन मध्ये निघून जाते आणि ऋषिकेश सुद्धा आता जानकीच्या मागे येतो. जानकी ऋषिकेशला किराणाचं सामान दाखवत म्हणते की बघा ऋषिकेश, एवढंच उरलंय आपल्याकडे आणि ते सुद्धा अगदी 2 चमचे साखर आहे. इकडे मग ऋषिकेश जानकीला म्हणतो की म्हणजे सगळाच किराणा संपलाय. आता जानकी म्हणू लागते की आपण भरलाच कधी होता. ओवीची शॉपिंग, फटाके, त्यात हॉस्पिटलमध्ये अर्धे पैसे खर्च झाले आणि जे काही उरले होते ते ओवीच्या शाळेची फी भरली. एवढी जी साखर उरली ती अर्धी अर्धी खाऊयात आणि त्याच्यावरती पाणी पिऊयात. आत्तापर्यंतची ही भूक एवढी पुरेशी आहे. जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांनाही जेवण नाही केलं याचा काहीही फरक पडलेला नसतो. ते दोघेही आता हसत आहे त्या परिस्थितीला सामोरं जात असतात. ते दोघेही आता अर्धी अर्धी साखर खातात आणि मग जानकी त्याच्यानंतर ऋषिकेशला पाणी प्यायला देते. ऋषिकेश आता पाणी पितो. जानकी सुद्धा आता पाणी पिते. त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच ओवीच्या ओरडण्याचा आवाज येतो. ओवी ओरडू लागते की पुऱ्या खूप खारट आहेत आणि भाजी सुद्धा खूप तिखट आहे. मग त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी म्हणू लागतात की ओवी प्रसादाला असं नाव नसतं ठेवायचं. जानकी आता त्यातला एक घास खाऊन बघते आणि ऋषिकेश सुद्धा खातो. पण मात्र ते सगळं ओके असतं. तर मग आता जानकी लगेच ओवीला म्हणते, काय ग ओवी काय चाललंय, घरी तर याच्यापेक्षाही जास्त तिखट खातेस ना? तर मग आता ओवी लगेच ऋषिकेश जानकीला म्हणते, हो ना, मग आता तुम्ही सुद्धा खा. मला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की तुम्ही दोघांनी काहीही खाल्लेलं नाहीये. मी तुमची मुलगी आहे आणि लक्षात ठेवा मला सगळं कळतं. आपण एक टीम होत ना, मग त्याच्यामुळे जेवायचं तर एकत्र जेवायचं, नाहीतर मला सुद्धा साखर द्या. तर मग आता ओवीचं हे सगळं बोलणं पाहता ऋषिकेश जानकी दोघेही शांत राहतात.
ओवी आता म्हणू लागते, मला सुद्धा खायला साखर द्या, मी सुद्धा त्याच्यावरती पाणी पिते आणि झोपते. ओवीचं हे बोलणं ऋषिकेश जानकी यांच्या दोघांनाही खूप कौतुकास्पद वाटतं. ते दोघी आता आनंदाने रडू लागतात. मग त्याच्यानंतर ओवी आता त्यातला एक घास घेते आणि जानकीला भरवते. त्याच्यानंतर ओवी ऋषिकेशला सुद्धा भरवत असते आणि ऋषिकेश सुद्धा आता रडतच तो ओवीचा घास खातो. त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघी ओवीला घास भरवतात. त्याच्यानंतर ते दोघी एकमेकांना आणि ते दोघी आता रडतच खूप खुश असतात. मग त्याच्यानंतर ओवी आता त्यांना हसवण्यासाठी म्हणते की पुरी भाजी खाऊन झाल्यानंतर आपल्याला खाण्यामध्ये डेझर्ट आहे हा. मग आता ऋषिकेश आणि जानकी दोघीही स्माईल देतात. आता ओवी ऋषिकेशला घास भरवण्यासाठी हात पुढे घेते आणि तेव्हा जानकी सुद्धा घेते. जानकी आणि ओवी या दोघी एकमेकींशी भांडू लागतात की पहिल्यांदा मी घास भरवणार, पण मात्र ऋषिकेश काही तसं करत नाही. दोघींचा घास बरोबर खातो आणि ते तिघेही आता खूप खुश असतात आणि आहे त्या परिस्थितीला आनंदाने सामोरं जात असतात. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे घडलेल्या प्रकरणामुळे सौमित्र सुद्धा खूप चिडलेला असतो. मग त्याच्यानंतर आता अवंतिका सौमित्राला शांत करत म्हणते, सौमी काय चाललंय तुझं? चिडचिड करणं हे माझं डिपार्टमेंट आहे, तुझं नाही. सौमित्र आता चिडत म्हणत असतो, काही बाई आहे ग ही, आपण मिळून एक एक गोष्ट चिटकवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही बाई एक एक मिळून सगळं फाडतीये. आता आर या पार, जानकी वहिनी नानांना भेटणार म्हणजे भेटणारच. आता सौमित्राने ही गोष्ट अगदी मनापासून ठरवलेली असते. अवंतिका आता सौमित्राला विचारत असते, पण मात्र ते कसं शक्य आहे आणि आपण कसं भेटवायचं नानांना जानकी वहिनीला? सौमित्र आता म्हणू लागतो, आपण नानांना बाहेर घेऊन जाऊयात, त्यांना सांगूयात की आपण बाहेर त्यांना घेऊन चाललोय. घरात बसून बसून कंटाळा येतो. पण याच्यावरती आता इकडे अवंतिका म्हणत असते, सौमी नाही. त्या ऐश्वर्याला जेव्हा कळलं की आपण वहिनींना घरी घेऊन येणार आहे, तेव्हा ती इतकी चिडली आणि तिने जाऊन आईंचे कान भरले. मग तुला काय वाटलं, नानांना आपण घराबाहेर नेणार आहे म्हटल्यानंतर काय ती शांत बसेल? आता नेमकं सौमित्रला काय करावं आणि काय नको करावं हे काहीच समजत नसतं. सौमित्रचं आता म्हणणं असतं, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये नानांची भेट जानकी वहिनीशी होणं हे कठीणच आहे. पण याच्यावरती आता अवंतिका सौमित्राला धीर देत म्हणते, अरे सौमी, इतक्यात हार नको माणूस, आपली वकिली डोकीत, आपल्याला ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आपण याच्यावरती नक्कीच काहीतरी विचार करू. फक्त यावेळी आपल्याला डेअरिंग करायला पाहिजे. आता अवंतिकाच्या बोलण्यामुळे सौमित्रीच्या डोक्यामध्ये एक वेगळीच आयडिया येते. सौमित्र आता विचार करत असतो आणि हसत अवंतिकाला म्हणतो, यस डेअरिंग. अरे जानकी वहिनी आणि तिचं डेअरिंग. आता इकडे सौमित्रचं बोलणं काय अवंतिकाला समजत नसतं. त्याच्यामुळे अवंतिका विचारते, एक मिनिट सौमी, मला नीट समजावून सांगशील का? आणि वहिनींचं तुला मध्येच काय आठवलं? याच्यावरती आता सौमित्र लगेच गोंधळात आता अवंतिकाला सांगू लागतो, थांब मी तुला सांगतो, मी ही गोष्ट कशी विसरलो होतो ना काय माहिती. काय झालं माहिती का, जेव्हा शरूचं नवीन नवीन लग्न झालं ना, तेव्हा आम्ही सगळी मुलं मुलं म्हणजे दादा, वहिनी, सारंग, मी आणि ते दोघं जण कपल, आम्ही एका फार्मासवरती गेलो होतो आणि तेव्हा आम्ही ट्रूथ अँड डेअर असा गेम खेळत होतो. तिथे जानकी बहिणीवरती डेअर आलं आणि तुला माहिती का तिने काय केलं? अवंतिका सुद्धा एक्साइटमेंटमध्ये विचारते की काय केलं, तर मग आता सौमित्र घडलेला सगळा प्रकार अवंतिकाला सांगतो. तर मग ही गोष्ट अवंतिकाला समजल्यानंतर अवंतिका सुद्धा खूप खुश होते. तर मग आता अवंतिका विचारते, अरे बापरे, म्हणजे आपली जानकी बहिणी असं सुद्धा करू शकते? याच्यावरती सौमित्र सुद्धा हसत म्हणतो की जानकी बहिणीने जर ठरवलं ना तर ती काहीही करू शकते. अवंतिका हेच बेस्ट आहे, जानकी वहिनीचीच आयडिया वापरून नानांची आणि तिची भेट घडवून देऊयात आणि ते सुद्धा याच घरामध्ये. अवंतिका आता सौमित्रला म्हणू लागते की मिस्टर सौमी वेट जरा, ती ऐश्वर्या घरामध्ये असताना ना हे सगळं असं सहज पार नाही पडू शकणार. आपण त्याच्याबरोबर ना अजून एक आयडिया यूज करूयात, म्हणजे आपण वहिनीचीच आयडिया यूज करूयात, पण मात्र त्याच्याबरोबर आपण माझी वकिलीची सुद्धा जोड लावूयात. मी आईंना ना आधीच अंदाज देऊन ठेवेल की माझी कुठली तरी क्लायंट येणारे मला भेटायला, मग कोणाला आपल्यावरती डाऊट यायचा चान्सेस नाही. मग त्याच्यानंतर सौमित्राला सुद्धा आता अवंतिकाची आयडिया पटते. अवंतिका आता लगेच सौमित्राला म्हणते, वहिनी नानांना भेटणारच आणि त्यांच्या दोघांचाही असा धमाकेदार प्लॅन होतो. त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आजी हॉलमध्ये चहा पीत बसलेल्या असतात. मग त्याच्यानंतर आजी आता जागेवरनं उठते आणि इकडे तिकडे कोणाची तरी वाट पाहत पाहत फेऱ्या मारत असते. आणि आता त्याच्यानंतर आता तेवढ्यात लगेच सुमित्रा तिथे येते आणि आजीचं ते वागणं पाहता तिला विचारते, काय गाई काय झालं, अशी काय बघतीयस? याच्यावरती आता आजी लगेच सुमित्राला म्हणते, जानकी घरात येऊ नये ना म्हणून मी इथे पहारा देऊ नये आणि मी बघतेय की जानकी घरात येते की नाही. सुमित्रा आता म्हणू लागते, अगं तू काळजी करू नको, ती या घरामध्ये ना अजिबात येणार नाही. मी सौमित्राला निपशून सांगितलंय की ती या घरामध्ये येणार नाही. मला आधी सांग, ऐश्वर्या आणि सारंग दोघेही बाहेर गेलेत का? म्हणजे बाहेर गाडी नाही दिसत. अवंतिका आता तेवढ्यात तिच्या रूममधनं बाहेर येत असते. आजी आता सुमित्राला सांगत असते, अगं हो, ते दोघेही ऑफिसला गेलेले आहेत. इकडे आता सुमित्रा म्हणू लागते की सारंग ऑफिसला गेला ही गोष्ट ठीक आहे, पण मात्र ती ऐश्वर्या का ऑफिसला गेली? आजी आता म्हणू लागते, का म्हणजे काय विचारतीयस?
अगं सारंग आणि ऐश्वर्या दोघेही शिकलेले आहेत, दोघेही ते हुशार आहेत. तुझी कंपनी ती यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवतील. इकडे आता अवंतिका ते सगळं बोलणं ऐकते आणि लगेच आता म्हणते, फक्त त्यांनी काही चुकीचे निर्णय घ्यायला नकोत. कारण आता सगळं नीट पार पडण्यासाठी ऋषिकेश दादा नाही आहेत ना. आजी त्यांच्याकडून तर सगळंच काढून घेतलं गेलं ना. म्हणून ऐश्वर्या ऑफिसला गेली ना, त्याचं मला तर टेन्शन खूप येतंय. तुम्हाला आठवतंय का लास्ट टाइम काय झालं होतं ते? तिने तिच्या वडिलांना बाजार समितीमध्ये नेमल्यामुळे आपल्या कंपनीचा खूप मोठा लॉस होणार होता. आजी आता लगेच म्हणते, पण मात्र निस्तरलं कोणी? तिनेच तर ना. तशी ती ना हुशारच आहे. वकिलीनबाई तुम्ही काळजी नका करू, तिला सगळं कळतं. अवंतिका सुद्धा हसत लगेच आजींना म्हणते, आजी तुमचं बरोबर आहे, तिला सगळंच कळतं. इनफॅक्ट ती जितकी तुम्हाला कळली आहे ना, तितकीच जर आईंना कळली असती ना तर खूप बरं झालं असतं. इकडे आता सुमित्रा सुद्धा आश्चर्याने अवंतिकाकडे बघत असते. त्याच्यानंतर आजी आता अवंतिकाला म्हणते, पण तू का तिच्या नावाने बोटं मोडतीयेस? ती तिच्या नवऱ्याला मदत करतीये तर तुझ्या नाकाला का मिरच्या झुंबतायत? मग मला सांग, तू नाही का तुझ्या नवऱ्याला मदत करत? तर मग आजींचं हे बोलणं पाहता अवंतिका सुद्धा शांतच राहते. आता याच्या पुढे नेमकं काय बोलावं हे सुद्धा आता अवंतिकाला समजत नसतं. अवंतिका आता म्हणत असते, पण आजी माझा हेतू चांगला असतो, त्या ऐश्वर्यासारखं नाही मध्ये मध्ये यायचं आणि नीट केलेलं सगळं उस्तरायचं. सुमित्रा आता त्यांच्या दोघींनाही शांत करत म्हणते, अगं तुम्ही दोघीही बास करा ना, किती एकमेकींबरोबर वाद घालणार आहेत. इकडे आता अवंतिका म्हणू लागते, आई ॲक्च्युली मी तुम्हाला हे सांगण्यासाठी इथे आले होते की माझी एक क्लायंट येणारी घरी. काय आहे ना, सौमित्रा आणि मी घरूनच काम करत होतो, त्याच्यामुळे म्हटलं की तिला घरीच बोलून घेतो. म्हणजे केसबद्दलचे जे काही पॉईंट आहेत ते घरी बसूनच डिस्कस करता येईल. अवंतिका आता सुमित्राला म्हणत असते, आई तुम्हाला चालेल ना? याच्यावरती सुमित्रा सुद्धा आता म्हणते, अगं चालेल काय विचारतीयस? हो चालेल मला. अवंतिका खुश होत तिकडनं जाऊ लागते, तर मग आजी लगेच मध्येच अवंतिकाला थांबवते आणि तिला ओरडत सांगते की हा कप किचनमध्ये नेऊन ठेव. तर मग अवंतिका सुद्धा काहीही बोलत नाही, कप घेते आणि किचनमध्ये नेऊन ठेवते. इकडे आजी आता लगेच सुमित्राकडे येते आणि तिला ओरडत म्हणते, सुमित्रा काय भोळसट आहेस का गं तू? बाहेरच्या लोकांना आपल्या घरामध्ये येण्याची परवानगी का दिली? सुमित्रा आता म्हणू लागते, अगं आई असे का करतेस? ती वकील आहे, ती तिची क्लायंट आहे आणि येऊ दे ना घरी तिला. आणि हे घर सुद्धा तिचंच तर आहे ना. आजी पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच सुमित्रा म्हणते, अगं आई तू शांत हो बरं, कुठलाही प्रश्न नकोय आणि काहीही नकोय. तुझं बोलणं पाहून मला गरगरायला होतं. जाते मी आणि जरा आराम करते. सुमित्रा लगेच आता तिकडं निघून जाते. इकडे आजी आता लगेच स्वतःशीच म्हणते की हे बरं आहे, मी जर काही बोलायला गेले ना तर सगळ्यांना गरगरतं. या अवंतिकेचं काही मला काही बरोबर नाही वाटत आहे. क्लायंट येणारे म्हणे, मला आता गुंडीला ना फोन करून कळवायलाच हवं. आणि मग त्याच्यानंतर आता आजी लगेच ऐश्वर्याला फोन करण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर ऋषिकेश आता ओवीला शाळेसाठी तयार करत असतो. तर मग त्याच्यानंतर आता जानकी लगेच ओवीला आवाज देत असते. आता ओवी लगेच जानकीला विचारते, आई टिफिनमध्ये काय दिलाय? याच्यावरती जानकी आता शांतपणे सांगते की तुला उपमा दिलाय. आता याच्यावरती ओवी आता लगेच म्हणते, टोमॅटो घालून ना. पण मात्र घरामध्ये टोमॅटोज नसतात. आता जानकी लगेच ओवीला म्हणते, अगं काय झालं, मी जेव्हा बाजारामध्ये गेले होते ना तेव्हा तिथे चांगले टोमॅटोज नव्हते, त्याच्यामुळे मी टोमॅटोज नाही आणले. पण मात्र आधीपेक्षा ना खूप भारी झालाय, तू ना एकदा ट्राय तर कर. ओवी माता म्हणते की आई दुसरा टिफिन कुठे? जानकीला आता नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं. ओवी आता म्हणते, अगं आई तू विसरलीस का? स्कूलमध्ये 2 खाऊ असतात ना, एक छोटा खाऊ आणि एक मोठा खाऊ. तू विसरलीस का? ऋषिकेश सुद्धा आता ते सगळं ओवीचं बोलणं एकदा शांत राहतो आणि जानकी सुद्धा शांतच असते. जानकी आता ओवीला म्हणत असते, अगं आज मला जमलंच नाही, आजच्या दिवस प्लीज मॅनेज करशील का? याच्यावरती आता ओवीचं म्हणणं असतं की आई मला शाळेमध्ये ना खूप भूक लागते. मग त्याच्यानंतर ओवी आता म्हणते, घरामध्ये फराळ सुद्धा नाहीये का? याच्यावरती जानकी म्हणते, अगं नाही काहीही नाहीये. तर मग आता ओवीला आठवतं की काकूंनी कपकेक दिला होता. याच्यावरती जानकी आता म्हणते, तो कपकेक देऊन ना खूप जमाना झालाय आणि तुला का गोड खायचंय? डॉक्टरांनी सांगितले ना की गोड खायचे नाही, दात खराब होतात. आता फराळामध्ये एक चकली असते, पण मात्र ती सुद्धा मऊ झालेली असते. ओवी आता जानकीला म्हणते, आई मला ही मऊ चकली चालेल. जानकी आता ओवीचं हे बोलणं पाहता लगेच ती डब्यातली एक चकली काढून आता ओवीला देते. त्याच्यानंतर आता ऋषिकेश लगेच इकडे जानकीकडे येतो आणि ओवीला म्हणतो, चला उशीर झालाय. ओवी आता शूज घालण्यासाठी तिकडे निघून जाते आणि जानकी ऋषिकेशला म्हणते, बघा ना काय गंमत आहे. चकली मऊ लागली म्हणून जसाच्या तसा डबा परत आणणारी ओवी आज चकली न्यायला तयार झाली. शहाणं झालंय माझं बाळ. आता त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो, अगं बालपण ते ना जादूच्या अंगठीसारखं असतं, ते आहे तोपर्यंतच जादू. एकदा का बालपण नावाची अंगठी गळून पडली ना तर मुलं एका झटक्यामध्ये शहाणी होतात. मुलं वेळेआधीच मोठी होतात आणि तशीच आत्ता आपली ओवी झालीये. त्याच्यानंतर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, ते सगळं सोड, आज तू ओवीला डबा दिलास म्हणजे आजचा दिवस तरी सरला. इकडे आता जानकी म्हणते, सरला नाही हो सारला.
इकडे आता ऋषिकेश जानकीला विश्वासात घेत म्हणू लागतो की जानकी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू आत्तापर्यंत जे काही करतेस ना त्याच्यामागे काहीतरी कारणच असतं, हे कळलंय मला एवढ्या वर्षात. सो त्याच्यामुळे मी तुला असं का केलं म्हणून कधीच नाही विचारलं. मी निघतो आता. ऋषिकेश निघायला लागतो तर जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्ही काही खाल्लेलं नाहीये त्याच्यामुळे प्लीज बाहेर जाऊन खाऊन घ्या. आणि ऋषिकेश सुद्धा म्हणत असतो, तू सुद्धा काहीतरी खा. आणि आज संध्याकाळी काम संपवून मी काहीतरी घेऊनच येईल. त्याच्यानंतर आता ऋषिकेश ओवीला शाळेमध्ये सोडायला निघतो. तेवढ्यात जानकीचा फोन वाजत असतो. ऋषिकेशला घाई असते त्याच्यामुळे कोणाचा फोन येतो हे काय ऋषिकेश बघत नाही आणि जानकीला म्हणतो, हे बघ तुझा फोन वाजतोय. जानकी पाहते की सौमित्रेचा फोन आलाय. ऋषिकेशचं लक्ष जाण्याआधी जानकी घाईमध्ये सौमित्रेचा फोन घेते आणि त्याच्यानंतर बाजूला येऊन सौमित्रेचा फोन उचलत फोनवरती सौमित्रेला म्हणू लागते, काय झालं सौमित्र भाऊजी? ऋषिकेश बाहेर गेलेत, मी पटकन आवरते आणि येते नानांना भेटायला. याच्यावरती आता सौमित्र लगेच जानकीला म्हणतो की वहिनी थांब, एक प्रॉब्लेम झालाय. याच्यावरती जानकी लगेच विचारते की काय झालंय. सौमित्र जानकीला सांगू लागतो, आम्ही तुला इथे भेटायला घेऊन येतो ही गोष्ट ऐश्वर्याला कळली आणि ऐश्वर्याने आता आईंना सांगून आईंचे कान भरले. आता सगळे दारापाशी असतील तरवाले घेऊन. तर मग आता सौमित्रचं बोलणं पाहता जानकीला सुद्धा काय करावं काहीच समजत नसतं. जानकी आता विचारते, आता काय करायचं आपण? मग त्याच्यानंतर सौमित्र लगेच हसत जानकीला सांगतो की वहिनी, माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे आणि तुझ्या पराक्रमामुळेच मला ती डोक्यामध्ये आयडिया आली आहे. आता नानांना भेटायचं असेल ना तर आपल्याला छोटासा जुगाड तर करावाच लागेल. आणि इकडे जानकी विचारते, काय करायचंय? तर मग आता सौमित्र लगेच काय करायचंय हे आता जानकीला समजावून सांगतो आणि जानकीला सुद्धा ती गोष्ट पटते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जानकी आता वेश बदलून घरी आलेली असते. त्याच्यानंतर सौमित्र आता जानकीला घेऊन आलेला असतो आणि त्याच्यानंतर सुमित्रा दार उघडते. सुमित्रा आता जानकीला पूर्णपणे पाहते, पण मात्र तिला नेमकं ती मुलगी कोण आहे हे समजतच नाही. ऐश्वर्या आता इकडे ऑफिसमध्ये असते. तर मग आजी आता ऐश्वर्याला फोन करून सांगते की सौमित्रची जी क्लायंट आपल्या घरामध्ये आलेली ना, ते जे जे सांगतायत ना ते प्रसंग आधी आपल्या घरामध्ये घडून गेलेत. मग त्याच्यानंतर ऐश्वर्याला समजलेलं असतं की तुम्हाला असं म्हणायचंय की ती जानकी आहे. आजी सुद्धा आता म्हणते ते तूच ठरव की ती कोण आहे. आणि जानकी आता घरामध्ये येते. ऐश्वर्याला तर समजलेलं असतं की ती जानकीच आहे. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शो मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.